नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मधुमेही व्यक्तींना व्यायाम करणे आवश्यक आहे त्यांचे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी. पण बऱ्याचशा वेळेला व्यायाम करायचं म्हटलं की पहिला प्रश्न असतो, माझे पाठदुखीचा मला त्रास आहे आणि पाठीच्या त्रासामुळे माझ्या पायामध्ये देखील त्रास होतो, ज्याला आपण म्हणतो लंबार रॅडिक्युलोपॅथी आणि लो बॅक पेन. आणि ह्या त्रासामुळे बरेचसे मधुमेही व्यक्ती व्यायाम करू शकत नाहीत. बैठी जीवनशैलीमुळे पाठीचा त्रास होतो किंवा स्त्रियांना वयाच्या 50शी नंतर पाळीचा हार्मोन बंद झाल्यामुळे पाठीचा त्रास होतो किंवा मणक्यांची झीज होते आणि यासाठी बरेचसे मधुमेह व्यक्ती पेन किलरच्या गोळ्या घेतात. पण त्यापेक्षा सर्वात चांगला उपाय आहे फिजिओथेरपी करणे, ज्यामध्ये साईड इफेक्ट काहीच नाहीत आणि फरक छान जाणवतो. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भक्ती सुतार. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर भक्ती सुतार या अश्विनी काळे पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी सेंटर औरंगाबाद येथे कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्या आज आपल्याला पाठदुखीसाठी काय व्यायाम करायला पाहिजेत आणि पाठदुखीमुळे जे पायाचा त्रास होतो त्याचे काय व्यायाम करायला पाहिजेत याबद्दल माहिती देणार आहेत. आता आपण जाणून घेऊया की कंबरदुखी किंवा पाठदुखीसाठी आपण कोणते व्यायाम करायला पाहिजे. पहिला व्यायामाला म्हणतो आपण स्टॅटिक बॅक. तर यासाठी आपल्याला एक टॉवेल लागेल, त्याला आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे व खाली ठेवून द्यायचं. त्यानंतर आपल्याला तो टॉवेल रोल आपल्या कमरेखाली आला पाहिजे, अशा प्रकारे त्याच्यावरती झोपायचं आहे. पाय जवळ घ्यायचे आहेत आणि मग लांब श्वास घेऊन पाठीने आपल्या टॉवेल रोलला प्रेस करायचं आहे. खाली प्रेस केल्यानंतर 5 पर्यंत मोजायचं आहे. 1 2 3 4 5 आणि रिलीज करायचं आहे. पुन्हा एकदा पाठीने टॉवेल रोलला खाली प्रेस करायचं आहे आणि 5 पर्यंत मोजून परत सोडायचं आहे. दुसऱ्या व्यायामाला आपण पेल्विक ब्रिजिंग असे म्हणतो. पाय आपल्या कमरेच्या जवळ आणून हात बाजूला ठेवून हळूवार कंबर वरती उचलायची आहे आणि 10 सेकंदपर्यंत धरून ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूच खाली आणायचे. हा व्यायाम आपल्याला 10 सेकंदपर्यंत वरती धरून ठेवायचा आहे व त्याचे 10 रिपिटेशन्स करायचे आहेत. या व्यायामामध्ये आपण आपल्या 2 हात आणि 2 पायांमध्ये येणार आहोत पहिले, आणि आपला उजवा हात व डावा पाय म्हणजे विरुद्ध हात आणि विरुद्ध पाय आपण समोर घेणार आहोत व पाय मागे घेणार आहोत. जितकं उंचीवरती आपल्याला घेता येईल तितकं जायचं आहे. सरळ असणं गरजेचं नाही, पण यात एक लक्ष ठेवायचं आहे की आपण 5 पर्यंत मोजणार व पोट तोपर्यंत आत पाहिजे. 1 2 3 4 5 खाली. तसंच दुसऱ्या साईडचं पण 1 2 3 4 5. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपला मणका ताठ पाहिजे. आपण आता पायाचे व कमरेचे स्ट्रेचेस बघूया. स्ट्रेचेस म्हणजे आपण ह्या स्नायूंना ताणणार कसे आहे व त्यांना रिलॅक्स कसं करणार आहे. कारण की प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला त्रास होत असतो किंवा कंबर किंवा पाय दुखत असतात तेव्हा ते मोस्टली अकडल्यामुळे आपल्याला जास्त दुखत असतात. म्हणून आता आपण स्ट्रेचेस सुरू करूया. याच्यामध्ये आपण घरात ओढणी आहे त्याचा वापर करणार आहोत. तर त्या ओढणीला आपल्या पंजाच्या बोटांजवळ असं धरायचं आहे, गुंडाळायचं आहे आणि आपल्या पोटरीला आपल्या पायाच्या पंजाला वरच्या दिशेला ताणायचा आहे. तो ताण चांगल्या प्रकारे आला पाहिजे व त्याला आपण 10 सेकंदपर्यंत धरून ठेवणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हळूच रिलीज करणार आहोत. इथे आपण ही काळजी घेणार आहोत की आपला गुडघा ताठ पाहिजे. वाकलेल्या गुडघ्यामध्ये चांगला ताण पसणार नाही. बऱ्याच वेळेला आपलं कमरेतलं दुखणं जे आहे ते आपल्या मांडीतून आपल्या पोटरींमधून आपल्या पंजापर्यंत जातं. या कंडिशनला आपण सायटिका असं म्हणतो. फार कॉमन कंडिशन आहे ही, आणि याच्यामध्ये हा त्रास कमी करण्यासाठी आपण हा एक स्ट्रेच केला पाहिजे. याला आपण म्हणतो हॅमस्ट्रिंग स्ट्रेच. आणि यासोबतच न्यूरल ग्लाइड्स आपण सांगणार आहे, ज्याच्यामुळे जी नस आहे सायटिक नर्व जो आपण त्याला म्हणतो, ती नस आपण तिला रिलीज करू शकतो. जी कुठेतरी दबलेली असणार त्याला आपण मोकळं करण्यासाठी हा स्ट्रेच किंवा न्यूरल ग्लाइड्स हे करणार आहोत. याच्यामध्ये आपण आपल्या पायाच्या पंजाला ती ओढणी गुंडाळणार आहोत बोटांजवळ आणि पाय सरळ करून सरळ पायाला आपण वरती उंच धरणार आहोत. जितकं वरती जाईल तितका, आणि तो ओढणीने आपण पंजाला खाली ओढणार आहोत आपल्या दिशेला. आणि हा स्ट्रेच आपण धरणार आहोत 10 सेकंडसाठी.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हळूच खाली. आता यामध्ये आपण न्यूरल ग्लाइड्स कशी कंटिन्यू करणार आपण हे बघूया. पाय उंच सरळ वरती उचलून आपल्याला पायाचा पंजा जो आहे तो हळूवार खाली वर करायचा आहे. याच्याने जी सायटिक नर्व दबलेली आहे ती मोकळी होईल. हे आपण 10 वेळा करून याचं पूर्ण रिपिटेशन्स 3 वेळा आपण करू शकतो. आता आपण बघूया तिसरा स्ट्रेच म्हणजे तो ग्लूट्स किंवा पायरिफॉर्मिस स्ट्रेच आपण ज्याला म्हणतो. हा स्नायू याचे 2 भाग असून ती सायटिक नर्व जी आहे ती त्या 2 स्नायूंच्या पार्ट्समधून मध्ये खाली जात असते आणि ती नस ज्या ज्या दिशेला जाते तिथे तिथे आपल्याला जर दबलेली असेल तर तिथे आपल्याला पेन होतो. फॉर एक्झाम्पल जर आपण सायटिक नर्व कन्सिडर केली तर ही सायटिक नर्व जी आहे ती आपल्या पायरिफॉर्मिस नावाच्या मसलमध्ये जर दबलेली असेल तर ती आपल्या पांडीच्या मागच्या भागात पोटरीमध्ये व पंजापर्यंत आपल्याला ती दुखू शकते. त्यामुळे हा पायरिफॉर्मिस स्ट्रेच करणं फार गरजेचं असतं. तो कसा करायचा ते आपण बघूया. यासाठी आपण पाठीवर झोपणार आहोत आणि दोन्ही पाय वाकलेले असतील. उजव्या पायाचं पायरिफॉर्मिस मसल स्ट्रेच करण्यासाठी उजवा पाय हा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती या प्रकारे ठेवायचा आहे आणि आपल्या हातांनी डाव्या पायाचा भाग हा मांडीचा भाग आपण आपल्या छातीजवळ ओढणार आहोत. याच्याने उजव्या साईडचा पायरिफॉर्मिस मसलला स्ट्रेच बसणार आहे. हा स्ट्रेच आपण 10 सेकंडपर्यंत धरून ठेवणार आहोत व 10 सेकंड झाल्यानंतर हळूच सोडणार आहोत. हे आपण ॲटलिस्ट 5 वेळा तरी केली पाहिजे. पुढचा स्ट्रेच आहे अबडक्टर पायरिफॉर्मिस स्ट्रेच. याच्यामध्ये सुद्धा आपण उजव्या पायाच्या स्नायूंना स्ट्रेच करण्यासाठी आपण उजवा पाय हा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवणार आहोत आणि डाव्या हाताने याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला खाली ओढणार आहोत. ताण येईपर्यंत आपण हा स्ट्रेच असाच ठेवणार आहोत. 10 सेकंडपर्यंत मोजून आपण हे रिलीज करणार आहोत. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच डाव्या पायासाठी डावा पाय हा आपण उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवून उजव्या हाताने खाली ओढणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा स्ट्रेच आपण बसून सुद्धा करू शकतो. याच्यासाठी आपल्याला बसायचे आहे दोन्ही पाय लांब करून आणि डाव्या पायाला उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवून उजव्या हाताने मागे ओढायचं आहे व ते 10 सेकंडपर्यंत धरून ठेवायचं आहे आणि रिलीज करायचं आहे. सेम उजव्या पायासाठी डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवून मागे ओढायचं आहे. ताण येईपर्यंत धरून ठेवायचं आहे 10 सेकंड आणि रिलीज करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे व्यायाम करून आपल्या कंबरदुखी व पायदुखीमुळे जे आपल्या दैनंदिन कार्यांमध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणींना आपण नक्कीच कमी करू शकतो. वेदनाही कमी होतील आणि त्याच्यामुळे आपलं दैनंदिन कार्यांमध्ये चांगली आपला परफॉर्मन्स पण देता येईल.